आज आषाढी एकादशी आहे आणि या निमित्ताने लाखो भाविक जे आहेत ते पंढरीमध्ये दाखल झालेले आहेत। आपण सध्या पंढरीतील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य चौकामध्ये आहोत, जो महाद्वाराकडे जातो। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो आपला एल.एस. मराठीचा वारी विशेष जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं प्रक्षेपण या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्याप्रमाणे अनेक वारकरी भाविकांचा जो प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्या वारी विशेष कार्यक्रमाला, तो प्रतिसाद आपल्याला पंढरनगरीमध्ये देखील पाहायला मिळाला। आपण जर पाहिलं तर आळंदीमध्ये देखील सातत्याने या ठिकाणी अशा पद्धतीने आपला वारी विशेष कार्यक्रम जो आहे तो नागरिकांकडून पाहिला गेला होता। मात्र या मुख्य चौकामध्ये जे आहे ते हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आहे। अनेक भाविकांना मंदिरात जाता येत नाही, दर्शन घेता येत नाही। मात्र एल.एस. मराठीच्या या वारी विशेष कार्यक्रमातून या ठिकाणी लाखो जे भाविक आहेत ते या मुख्य चौकातून दर्शन घेतात। खरं तर हा अत्यंत वर्दळीचा परिसर आहे, लाखो भाविक जे आहेत सध्या रस्त्यावर आहेत आणि एल.एस. मराठीच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी वारीचं दर्शन जे आहे ते सर्व भाविकांना जे घडतंय अख्खं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दर्शन जे आहे ते सुरू आहे। आणि या दर्शन घेण्यासाठी एल.एस. मराठीला जे लाईव्ह जे आहे ते अनेक प्रेक्षक अगदी सकाळपासून पहाटे 3 वाजल्यापासून या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत। संपूर्ण शासकीय महापूजा जी आहे ती एल.एस. मराठीवर अनेक भाविकांनी लाईव्ह पाहिली आणि संपूर्ण आता पंढरपूर शहरामध्ये अशा स्वरूपात ज्या स्क्रीन्स आहेत भाविकांच्या सोयीसाठी दर्शन व्हावं यासाठी या स्क्रीन्स लावण्यात आलेल्या आहेत। आणि आता या ठिकाणी हे लाईव्ह प्रक्षेपण जे आहे ते विठुरायाचं सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे पाहिलं तर शासकीय महापूजा अनेक भाविकांना पाहता येत नाही, ती शासकीय महापूजा एका स्क्रीनमध्ये सुरू आहे। सुरुवातीला विठुरायाचं जे लाईव्ह दर्शन आहे ते देखील एका फ्रेममध्ये सुरू आहे। त्यामुळे असंख्य वारकऱ्यांना जे आहे ते एल.एस. मराठीच्या माध्यमातून विठुरायाचं दर्शन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या वारी विशेष कार्यक्रमाचं जे आहे पंढरीच्या वाटेवर सर्वत्र कौतुक झाल्याचं दृश्य आपल्याला पदोपदी पाहायला मिळतं। कॅमेरामन दिनेश प्रथमेश तांबे, एल.एस. मराठी, पंढरपूर।